विधान परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। अमरावती जिल्ह्याचं एकंदरीत जर चित्र पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नगरसेवकांनी मतदान केलेले आहे। 94.68% संपूर्ण निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर 451 मतदारांपैकी 427 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। अमरावती जिल्ह्याचं एकंदरीत जर चित्र पाहिलं तर 3 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते। भाजपाकडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षदीप देशमुख तर वंचितकडून निलेश विश्वकर्मा हे संपूर्णपणे जे आहे त्या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। मात्र काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणातून काही दिवसापासून गायब झालेले होते। तेव्हापासून जे आहेत आता या निवडणुकीत काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतली होती, ज्यामुळे अमरावती शहरामध्ये मोठा राजकीय भूकंप झालेला होता। मात्र काँग्रेसच्या एकूण 7 उमेदवारांनी अमरावती शहरामध्ये मतदान केलं। जर अमरावतीचा आकडा पाहिला तर एकूण 17 उमेदवार काँग्रेसचे आहेत, त्यापैकी 6 उमेदवारांनी जे आहेत मतदान केलेले आहेत। 11 नगरसेवकांनी मतदान केलेले नाहीत। आता येत्या 22 तारखेला या संपूर्ण निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। नेमकं या निवडणुकीत बाजी मारणार तरी कोण येत्या 22 तारखेला स्पष्ट होणार आहेत। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित काळे, पाहत रहा एलएस मराठी, अमरावती।